फक्त मला रिप्लाय करा, तुम्हाला काय कळतंय नाही कळतंय मला कळू दे मुलांना. तुम्ही रिप्लाय करायचे पण बंद झाले, एवढी चांगली मुलं. काय झालं तुम्हाला मुलांना? एक मुलं पण खूप कमी येतात रे तुम्ही. काय येत नाही बाकीची मुलं? अभ्यास करायला सुरुवात केली का? फायनल एक्झाम. बर, इथे आपल्याला 9वं गणित आपलं बाकी होतं, 9th वाला. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय की इन द फिगर 7.12 अ सिलेंड्रिकल रॅपर ऑफ फ्लॅट टॅबलेट्स इज शोन. म्हणजे एक सिलेंड्रिकल आकाराचा रॅपर आहे बघा, आपण त्या गोळ्या खातो त्या, तो रॅपर असतो. रॅपर म्हणजे कागद असतो, पण तो आकार त्या कागदाचा जो आकार आहे तो असा सिलेंड्रिकल शेपचा आहे. असा असतो बघा, तो सिलेंड्रिकल शेपचा आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या टॅबलेट्स आहेत त्या पण अशा फ्लॅट टॅबलेट्स आहेत. आता फ्लॅट जरी टॅबलेट असल्या, सपाट जरी असल्या, तरी त्या कोणत्या शेपच्या असतात माहितीये का तुम्हाला? आकाराच्या कोणत्या असतात? टॅबलेट्स टॅबलेट्स किंवा त्याच्या गोळ्या असतात, त्या कोणत्या आकाराच्या असतात सांगू शकता का? त्या सुद्धा टॅबलेट्स असतात की नाही, त्या सुद्धा अशाच असतात. कोणत्या शेपच्या? सिलेंड्रिकल शेपच्याच असतात, पण त्याची हाईट कमी असते. असा एक रॅपर आहे आणि त्या रॅपर मध्ये सिलेंड्रिकल आकाराच्याच रॅपर पण सिलेंड्रिकल आहे आणि याच्यात फिट बसतील म्हणजे सेम रेडियस वाल्या अशा छोट्याशा अशा टॅबलेट्स, त्या सुद्धा सिलेंड्रिकल शेपच्याच असतात. एवढ्या एवढ्या टॅबलेट्स सिलेंड्रिकल शेपच्या असतात, त्या सेम याच्या रेडियस एवढ्याच असतात, याच्यातच फिट बसवलेल्या असतात, पण त्याची हाईट, आता हे रॅपर आहे बोलल्यानंतर रॅपरची हाईट ही आहे पूर्ण, ही रॅपरची हाईट आहे आणि ती जी गोळी असते तिची हाईट खूप कमी असते. रेडियस सेम असते कारण ती याच्यामध्ये एकदम टाईट बसवलेली असते की नाही, म्हणजे याच्यामध्ये एकदम फिट बसवलेली असते, म्हणजे याची रेडियस आणि ती जी टॅबलेट आहे त्याची रेडियस सेम आहे, है ना? मग रेडियस सेम असते पण हाईट जी आहे ती याची लहान आहे कारण ती फ्लॅट टॅबलेट आहे. ठीक आहे, तर त्याने प्रश्न काय विचारलाय की द रेडियस ऑफ अ टॅबलेट इज 7 मिलीमीटर. म्हणजे जी टॅबलेट आहे त्या टॅबलेटची जी रेडियस आहे, ही रेडियस ही 7 मिलीमीटर आहे. सेम रेडियस या रॅपरची सुद्धा असणार कारण तेवढ्याच रेडियसचा आपण जे टॅबलेट आहे ते त्याच्यात फिट बसवलंय. म्हणजे जो रॅपर आहे त्या रॅपरची रेडियस आणि ती टॅबलेटची रेडियस सेम आहे, रेडियस सेम आहे. अँड आता आपल्याला टॅबलेटची रेडियस 7 मिलीमीटर दिली, याचा अर्थ त्या रॅपरची रेडियस पण 7 मिलीमीटर आहे आणि त्याची थिकनेस म्हणजे या टॅबलेटची जी थिकनेस आहे म्हणजे जाडी जी आहे, आता टॅबलेटची थिकनेस म्हणजे त्याची जी हाईट आहे, थोडक्यात आपल्याला दिली त्याची हाईट दिली टॅबलेटची, ही जी हाईट आहे थिकनेस आहे ही किती दिले? 5 मिलीमीटर आणि रेडियस दिले 7 मिलीमीटर. ठीक आहे, हे टॅबलेटचे तुम्हाला डायमेन्शन दिलेले आहेत. त्यानंतर हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. मग असे किती टॅबलेट या रॅपर मध्ये राहतील? आता इथे बघा, रॅपरचे जे डायमेन्शन आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. रॅपरचे म्हणजे 14 mm जो आहे, 14 mm हा डायमीटर दिलेला बघा, पूर्ण दिले, अर्धी नाही दिले, हाफ नाही दिले. हाफ केल्यावर ती 7 मिलीमीटरच होणार, जी टॅबलेटची सुद्धा रेडियस आहे.
तीच रॅपरची पण असणार आहे. हा तुम्हाला रेडियस दिलेली आहे 14 mm आणि ही जी आहे ही त्याची लेंथ किंवा हाईट म्हणू शकतो. रॅपरची हाईट 10 सेंटीमीटर दिलेली. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं की या रॅपर मध्ये तशा किती टॅबलेट्स राहणार आहे असं आपल्याला क्वेश्चन आहे. प्रश्न कळला का मुलांनो? की एक रॅपर आहे, त्या रॅपरची जो डायमीटर आहे तो 14 mm आहे, मिलीमीटर आहे आणि हाईट जी आहे ती 10 सेंटीमीटर आहे आणि त्या रॅपर मध्ये 7 mm रेडियसच्या आणि 5 mm थिकनेसच्या जर टॅबलेट आपण एकदम फिट बसवलं असेल तर त्यात किती टॅबलेट त्या रॅपर मध्ये राहतील असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता त्या रॅपर मध्ये किती टॅबलेट राहतील म्हणजे आपण एखादी गोष्ट त्याच्यात एखाद्या भांड्यामध्ये किती गोष्ट राहते हे त्याच्या व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. टॅबलेट जर आपल्याला काढायचे आपण आधी सगळ्यांचे डायमेन्शन लिहूया. आपण गिवन काय लिहिणार? गिवन म्हणजे रॅपरचे पण डायमेन्शन लिहू. फॉर रॅपर रेडियस जे आहे ऍक्च्युली डायमीटर दिलंय तुम्हाला 14 mm. ठीक आहे. आणि रॅपरची हाईट जी आहे ती 10 सेंटीमीटर. आता हे बाकीचे MM मध्ये आहे, मी हे पण MM मध्येच करते कारण एकच काहीतरी युनिट असायला पाहिजे सगळ्याच. मग 10 सेंटीमीटर म्हणजे 100 mm असणार कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm असतात म्हणून 10 into 10 म्हणजे 100 mm होणार तुमची हाईट. ठीक आहे. आता हे सगळं व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. त्यानंतर फॉर टॅबलेट त्या गोळीसाठी तुम्हाला त्रिज्या 7 mm दिलेली आहे आणि थिकनेस म्हणजेच हाईट आहे त्या सिलेंड्रिकल शेपच आहे. आकार त्या गोळीचा वृत्तचितीचाच आहे पण त्याची जी थिकनेस जाडी म्हणजे उंची आहे ती. देताना आपण बोलताना जाडीच बोलतो पण ऍक्च्युली घेताना आपण डायमेन्शन कोणतं घ्यायचं की तुम्ही हाईट घ्यायची 5 mm एवढी हाईट. आणि आपल्याला विचारलं की त्याच्यामध्ये टॅबलेट्स किती राहणार. तर टॅबलेट साठी काय करायचं की नंबर ऑफ टॅबलेट्स ज्या आपल्याला जर काढायचं किती गोळ्या त्याच्यात राहणार. तर इथे व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ रॅपरचं व्हॉल्यूम अपॉन व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. आता दोन्हीचा शेप कसा आहे? दोन्हीचा शेप सिलेंड्रिकलच आहे त्यामुळे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एकच आहे. डायमेन्शन मध्ये मी रॅपरचे R1 R सेमच आहे ना पण हाईट वेगवेगळी आहे आणि हे H2 घेते R असंच ठेवते कारण रेडियस सेम आहे दोघांचे पण. मग फॉर्म्युला जो आहे व्हॉल्यूमचा आता तो सिलेंड्रिकल म्हणजे वृत्तचितीचा आकार आहे दोघांचा पण त्यामुळे दोघांसाठी फॉर्म्युला एकच आहे पण काय आहे पाय R वर्ग H असं आहे. पण Hच्या जागी मी H1 घेते Rच्या जागी Rच आहे कारण R1 R2 वेगळी नाहीये रेडियस दोघांची सेम आहे आणि दुसऱ्यामध्ये पाय R वर्ग H2. बरोबर आहे का मुलांना? हो किंवा नाही ते तरी सांगा. वेर आर सगळे गेले कुठे? ऐकताय की नाही ते तरी कळू दे मला. हो मॅम. हो किंवा नाही आन्सर करा प्लीज. कळतंय का? हो मॅम. आता इथे पाय पाय कॅन्सल होणार R पण कॅन्सल होणार कारण सेमच आहे रेडियस त्यामुळे ती पण कॅन्सल होणार राहणार H1 अपॉन H2. आता रॅपरची हाईट जी आहे ती 100 mm आहे
त्यामुळे 100H1 आहे आणि H2 5 आहे ना. 5 2 जा 20, सॉरी 5 2 जा 10 आणि 0 20 आन्सर आहे. म्हणजे नंबर ऑफ टॅबलेट्स ज्या त्याच्यामध्ये त्या रॅपर मध्ये राहणार त्या 20 आहेत. ठीक आहे, हे आपलं 9th वाला लेसन, 9th वाला समजा. त्यानंतर 10व आपण काल घेतलं होतं. 11व आणि 12व सुद्धा आहे. फाइंड 11व बघूया. फाइंड द सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल शोन इन द फिगर. आता हे तुम्ही काढू शकता, हे तर साधं गणित आहे. एक बॉल आहे. आता बॉल बोलल्यानंतर त्याचा आकार कोणता आहे? बॉलचा आकार कोणता आहे? वर्तुळाकार. नाही, वर्तुळ नाही. गोल आहे, गोल आहे. गोल आणि वर्तुळामध्ये, हा, गोल म्हणजे ती त्रिमितीय आकृती आहे गोल. वर्तुळ ही द्विमितीय आकृती. वर्तुळाला घनफळ नसतं कारण ती फक्त सपाट आहे. हा कसा गोल आहे, हा घनाकृती आहे. घन आहे म्हणजे त्रिमितीय आकृती, 3 डायमेन्शनल ट्रायगोनोमेट्री. त्यामुळे याला गोल म्हणायचं, वर्तुळ नाही म्हणायचं. तर याचा व्हॉल्यूम काढायला सांगितलं, सरफेस एरिया, आणि डायमीटर दिलंय. डायमीटर 42 आहे, तर रेडियस तुम्ही 21 सेंटीमीटर घ्या आणि सरफेस एरिया काढा. नॉर्मल आपण फॉर्म्युला वापरायचं. सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ. पृष्ठफळाचं सूत्र 4πr वर्ग, आणि व्हॉल्यूम पण काढायचंय. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 πr क्यूब. नॉर्मल फॉर्म्युला आहे. ते फक्त आर ची व्हॅल्यू घ्यायची 21. आर आहे फॉर्म्युलाज मध्ये, आर आहे. देताना त्यांनी डायमीटर दिले आणि व्यास दिलेला आहे. व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते. बरोबर की नाही? हे तुम्ही सोडवायचं, सोपं आहे. फक्त फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये रेडियस टाकायची, त्रिज्येची किंमत टाकायची आहे. पुढे 12व काय आहे? कराल ना? 11व सोपं आहे. येस मॅम. बर, आता 12व गणित बघा. 12व्या मध्ये काय दिलेलं आहे? ऍज शोन. स्पेलिंग बघा शोनची, इथे एम लिहिलंय, एन पाहिजे. ऍज शोन इन द फिगर, अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन्स वॉटर. एक असा सिलेंड्रिकल शेपचा ग्लास आहे, म्हणजे वृत्तचिती आकाराचा एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. अ मेटल स्फिअर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर, म्हणजे एक असा मेटलचा स्फिअर, गोल असा, धातूचा गोल. गोटी कशी असते किंवा असा गोल असतो, असा धातूचा एक गोल, त्याचा डायमीटर 2 सेंटीमीटर आहे. तो त्याच्यात इमर्स केला. इमर्स म्हणजे टाकला. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. तर आपल्याला शोधायचंय व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. पाण्याचे घनफळ किती, असा प्रश्न आहे. बघा, प्रश्न कळला पाहिजे. पाण्याचे घनफळ. आता हे काय बोलाल? पाण्याचे घनफळ म्हणजे वृत्तचितीचं घनफळ ठीक आहे, आपल्याला पाण्याचं घनफळ विचारलं. पाणी किती आहे त्याच्यात, पाण्याचं घनफळ सांगा. वृत्तचिती आकाराचं भांड आहे आणि पाणी त्याच्यात ओतल्यावर त्या पाण्याचा आकार पण वृत्तचितीचाच झालेला आहे. तर त्याने काय आपल्याला काय काय दिलंय बघा. त्यांनी आपलं डायमेन्शन काय काय दिलंय, की तो जो गोल मी टाकला की नाही, धातूचा गोल छोटा 2 सेंटीमीटर डायमीटरचा, तो आतमध्ये गेल्यानंतर ही जी हाईट दिली ना, हाईट. आता तुम्ही बोलाल पाण्याचं घनफळ काढायला काय सोपं आहे. पाण्याचं घनफळ काय, इथपर्यंत पाणी आलेलं आहे, त्याची तुम्हाला हाईट दिले आणि हे डायमीटर 14 दिले, व्यास 14 दिले. त्रिज्या घ्यायची आर 7 सेंटीमीटर आणि हाईट घ्यायची 30 सेंटीमीटर आणि काढायचं पाण्याचं घनफळ. वृत्तचितीचं नाही काढायला सांगितलं, पाण्याचंच काढायला सांगितलं. वृत्तचितीचं काढायला सांगितलं असतं तर वृत्तचितीची पूर्ण उंची पाहिजे असते मला. मुलांना कळते का? वृत्तचितीचं घनफळ नाही काढायला सांगितले मला. वृत्तचितीचं हवं असतं तर मला पूर्ण वृत्तचितीची त्रिज्या, कारण घनफळाचं सूत्र πr वर्ग h आहे वृत्तचितीच्या.
एच म्हणजे पूर्ण हाईट. आता ही समजा, ह्या समजा ग्लास आहे, या ग्लासाचं घनफळ मला काढायला सांगितलं असतं की नाही, तर पूर्ण ग्लासाची त्रिज्या तर मला माहित आहे, व्यास दिलेला आहे तुम्हाला. व्यास किती दिलेला आहे? 14 सेंटीमीटर. हा डायमीटर आहे. त्याच्यावर रेडियस मला लगेच मिळेल 7 सेंटीमीटर. आणि जर मला असं सांगितलं असतं की ग्लासाचे घनफळ काढा, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ग्लास काढायला सांगितलं असतं, तर पूर्ण या वृत्तचितीची म्हणजे या ग्लासाची पूर्ण उंची मला पाहिजे असेल. पण त्यांनी काय दिलं माहितीये का, त्यांनी इथपर्यंत पाणी आहे, असं पाणी भरलेलं, आणि इथे असं पाण्यात एक गोल आहे, या पाण्यामध्ये एक गोल इमर्स केलेला आहे. आणि या पाण्याची जी टोटल उंची आहे ही इथून इथपर्यंत, ही उंची तुम्हाला दिलेली आहे, पाण्याची उंची दिलेली 30 सेंटीमीटर. आता उंची दिली आहे, त्रिज्या पण दिली आहे, आणि पाण्याचंच घनफळ काढायला सांगितलं, आणि पाण्याचीच उंची दिलेली. तर तुम्ही बोला काय सोपं आहे, पाय आर वर्ग एच सूत्र वापरा. आर किती 7 घ्यायचा, एच 30 घ्यायचे, की झालं, पाण्याचं घनफळ निघालं. असंच आपण करू की नाही? पाण्याचं घनफळ म्हणजे पाण्याची उंची दिली आहे, पाण्याची उंची किती दिली? पाण्याची उंची 30 सेंटीमीटर दिली. बघा पाणी इथपर्यंत आहे, तिथपर्यंत उंची त्याची दिलेली आहे. मग पाय आर वर्ग एच सूत्र वापरायचं, पाणी 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत आहे, पाण्याचं घनफळ लगेच मिळणार मला. असंच आपण करू की नाही? पाय आर वर्ग एच, आर 7 घेऊ, एच 30 घेऊ. हॅलो, ऐकताय का? येस मॅम. येस मॅम. पाण्याचे घनफळ काढायला सांगितले, मग पाण्याची उंची 30 सेंटीमीटर दिसते मला, मग पाण्याची उंची पण आहे, आणि आता आकार जो आहे पाण्याला मिळालाय तो ग्लासाचाच मिळाला, म्हणजे वृत्तचितीचाच आकार आहे पाण्याला पण. म्हणून पाण्याचं घनफळ पाहिजे तर वृत्तचितीच्याच घनफळाचं सूत्र मी वापरणार, कारण आकारच त्याला पाण्याला आकारच त्या वृत्तचितीच्या ग्लासाचा मिळालेला आहे. पण याच्यात एक गंमत आहे, काय माहित आहे, पाण्याचं घनफळ आपण असं डायरेक्टली आपल्याला मिळणारच नाही. का माहित आहे? कारण जेवढ्या उंचीपर्यंत पाणी गेलंय ना, तेवढ्या उंचीपर्यंत ऍक्च्युअली पाणी नाहीये. का सांगा? पाण्याची उंची 30 सेंटीमीटर. हा, कारण आपण जेव्हा एखादी वस्तू त्याच्यामध्ये टाकतो पाण्यामध्ये, तेव्हा काय होते, पाण्याची उंची वाढते, वाढणार. मग ही वाढलेली उंची आहे 30 सेंटीमीटर, ही खरी म्हणजे फक्त पाणी गोळा टाकला नसतो आपण, किंवा जेव्हा आपण गोळा टाकलेला नाहीये त्याच्यामध्ये तेव्हाची उंची, आणि ही आता गोळा टाकल्यानंतरची उंची. मग पाण्याचं घनफळ मला पाहिजे तर मला ती उंची पाहिजे, कारण ते खरं पाण्याची उंची आहे आधीची, गोळा टाकण्या आधीची. ही गोळा टाकल्यानंतरची उंची आहे, म्हणजे ही वाढलेली उंची. कळलं? येस मॅम. तर आता मला जर पाण्याचं घनफळ पाहिजे असेल तर मी काय करेन माहितीये का, आत्ताच जे पूर्ण जे घनफळ आहे, आता जे वाढलेल्या पाण्याचं घनफळ आहे, त्या घनफळातून मी या गोलाचे घनफळ काय करेन, वजा करेन. कारण वाढलेली उंची जी आहे, किती वाढणार उंची, जेवढं त्या गोलाचं घनफळ आहे ना तेवढी उंची, तेवढ्या घनफळाचं पाणी बाहेर पडणार. आपण आर्किमिडीजचा प्रिन्सिपल आहे बघा, की प्रत्येक वस्तू ही स्वतःच्या आकारमाना एवढी वस्तू बाजूला सारते. म्हणजे एखादी वस्तू आपण पाण्यात टाकली तर ती तिच्या आकारमाना एवढी वस्तू बाहेर टाकते, पाणी बाहेर टाकते. म्हणून आपण एखादं भरलेलं भांड असेल तर आपण एखादी वस्तू बुडवली की पाणी बाहेर टाकलं, पण ते किती पाणी बाहेर पडतं, जेवढं त्या वस्तूचं आकारमान असतं म्हणजे व्हॉल्यूम असतं तेवढा ते पाणी बाहेर टाकतं.
आता हे बाहेर नाही टाकणार, पण वरती डिस्प्लेस होणार, वरती येणार पाणी. ते जेवढं त्या गोलाचं घनफळ आहे तेवढं पाणी वरती येणार. म्हणजे आधीचं जे पाण्याचं घनफळ होतं त्याच्यामध्ये गोलाच्या घनफळा एवढं पाण्याची उंची वाढलेली आहे. मग तुम्हाला जर पाण्याचं घनफळ हवं असेल, कळतंय का मी काय बोलते? येस मॅम. हा, तर पाण्याच्या घनफळासाठी आपण आधी दोन्ही पाण्याच्या घनफळ जर तुम्हाला हवंय, पाण्याचे घनफळ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू काय लिहिणार? एकूण वाढलेल्या पाण्याचे घनफळ किंवा वाढलेल्या पाण्याचं नको, एकूण घनफळ आपण घेऊया आणि वजा गोलाचे घनफळ. म्हणजे टोटल व्हॉल्यूम व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर, पाण्याचे एकूण घनफळ. आत्ताचं जे एकूण पाणी सगळं आहे त्या पाण्याचे एकूण घनफळ वजा व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आता पाण्याचं व्हॉल्यूम काढायचं तर कोणतं सूत्र वापरणार तुम्ही? पाण्याच्या घनफळासाठी कोणतं सूत्र वापरणार? पाण्याला आकार कोणता आलेला आहे? पाय आर वर्ग एच. पाय आर वर्ग, कारण ते सिलेंड्रिकल शेप आहे म्हणजे वृत्तचितीच्या आकाराचा आहे. पाय आर वर्ग एच वजा व्हॉल्यूम ऑफ स्फिअर म्हणजे गोलाचं घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय आर घन. आता इथे R1 R2 घेणार कारण दोघांची त्रिज्या वेगवेगळी आहे. कारण गोल जो आहे तो छोटा आहे, त्याची त्रिज्या 2 सेंटीमीटरचीच आहे. ठीक आहे. आता त्रिज्या सारखी नाहीये कारण हा जो वृत्तचिती आकाराचा जो भांडा आहे किंवा ग्लास आहे त्याची त्रिज्या 7 मिलीमीटर आहे आणि गोलाची त्रिज्या पण नाही दिलं, डायमीटर दिलं, डायमीटर 2 सेंटीमीटर. मग त्याची त्रिज्या किती असणार? रेडियस 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर. ठीक आहे. आता गोलाला हाईट वगैरे नसते, वृत्तचितीला हाईट दिलेली आहे 30. मग इथे पाय R1 जो आहे, R1 म्हणजे 30. किती उंची आहे? 30च आहे ना त्याची? 30. येस मॅम. 30चा वर्ग, सॉरी R1 आहे ना, R1 किती आहे? त्रिज्या किती आहे? सॉरी, मी उंची घेतली. 7चा वर्ग गुणिले 30. एच एकदाच आहे ना, वर्ग त्रिज्येचा वर्ग आहे. वजा 4/3 गुणिले पाय मी तसाच ठेवते आणि R2 माझा 1 आहे म्हणजे गोलाची त्रिज्या जी आहे ती 1 आहे. मग पाय मी कॉमन काढते, याच्यातून दोघांमधून पाय कॉमन काढते. इथे 49 गुणिले 30 होईल वजा 4/3 गुणिले 1 होणार कारण 1चा घन 1 येतो. एवढं कळलं? या दोघांचा मॅम. गुणाकार केला. आता याचा परत मी छेद सारखा करते कारण इथे 4/3 गुणिले 1 4/3 आहे. आता इथे 3 ने मी गुणते दोघांना पण छेद सारखा करण्यासाठी. ते 0 3 21 14 वजा 4/3 पाय इथे येणार 4406/3. आता काय इथे पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितले तुम्हाला? 3.49 घ्यावी लागेल कारण इथे भाग जाण्यासारखी काय संख्या आहे, याने याला भाग जातो काय? 3 ने नाही जात.
3.14 यायला लागते. पायची व्हॅल्यू 3.14 घ्या आणि या दोघांना गुणा, जे उत्तर येईल त्याला 3 ने भागा. एवढं तुमचं काय असणार, पाण्याचं घनफळ असणार. घन सेंटीमीटर, घ सेमी किंवा क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. कळलं एवढा? Yes, ma'am. Yes, ma'am. त्यानंतर फ्रस्टम ऑफ कोन म्हणजे मराठीत काय म्हणतात रे? फ्रस्टम ऑफ कोन फ्रस्टम ऑफ कोनला मराठीमध्ये काय आहे नाव? शंकुछेद. 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 हा, तर शंकुछेद कसा तयार होतो? आपण जर एखाद्या शंकूला मधून आपण जर कापला, असा शंकू असेल आणि या शंकूला मी मधोमध असा कट केला, कापला, तर काय होईल? वरती जो आहे मधोमध मी कट केला त्याला, आता इथे वरचा जो भाग आहे तो शंकू बनेल आणि जो तळाचा भाग आहे तो शंकुछेद बनतो. आता याला उलट्या केलं तर आपल्या बालद्या पूर्वी बघा अशा अल्युमिनियमच्या वगैरे बालद्या, आता तरी आताच्या बालद्या आहेत त्या वृत्तचिती आकाराच्या असतात, सरळ असतात अशा. पण पूर्वी बघा त्या अल्युमिनियमच्या वगैरे बालद्या असायच्या त्या अशा किंवा आपला जो कधी कधी ग्लास पण बरेचसे ग्लास सिलेंड्रिकल शेपचेच असतात, म्हणजे वृत्तचितीच्या आकाराचे असतात, पण बरेचसे ग्लास पूर्वी पण असे शंकुछेदाच्या आकाराचे असायचे. आता शंकुछेद आणि वृत्तचिती सरळ असते. सरळ म्हणजे काय? तर याचे दोन्ही वर्तुळ सारख्या त्रिज्येचे असतात वृत्तचितीचे. तसं इथे नाही. फ्रस्टम ऑफ कोन मध्ये एक वर्तुळ मोठं असतं आणि एक कसं असतं? लहान. लहान असतं. ठीक आहे. आणि ही असते लंब उंची आणि ही जी आहे ना ही तिरकस उंची असते. याला तिरकस उंची आहे. जसं शंकुछेद बोलल्यावर बराचसा याच्यात आणि शंकूमध्ये बराचसा साम्य आहे. थोडा असं ते बोलतात ना मधला दुवा आहे तो शंकू आणि वृत्तचिती मधला, थोडासा वृत्तचिती सारखा वाटतो पण तो शंकूचा एक भाग आहे है ना. आणि शंकूला छेदून तो तयार होतो म्हणून त्याला शंकुछेद म्हणतात. एक मोठी त्रिज्या R1 घ्यायची, छोटी R2 घ्यायची, ही जी आहे ती लंब उंची आणि ही तिरकस उंची. ठीक आहे. आता जनरली शंकूचं आपल्याला जे सूत्र आहेत की नाही तेच सूत्र याला आहेत, फक्त थोडासा फरक, जिथे आर तिथे एकच येते शंकूमध्ये, इथे 2 R येतात, एक R1 आणि R2. म्हणून बरेचसे सूत्र सारखेच आहेत पण थोडासा त्याच्यामध्ये 2 त्रिज्या असल्यामुळे, 2 वेगवेगळ्या त्रिज्या असल्यामुळे थोडासा सूत्रामध्ये फरक पडतो. आता इथे जसं आता इथे H आहे, इथे R हा शंकू आहे आपला, तर इथे पहिलं तर L साठी सूत्र आहे L वर्ग, पायथागोरसच्या प्रमाणे L वर्ग बरोबर H वर्ग अधिक R वर्ग है ना. आता तेच सूत्र याच्यासाठी कसं लागू होणार? तर इथं फक्त पायथागोरसच्या सूत्राप्रमाणे इथे जो बाकी सगळं सेम, L वर्ग बरोबर H वर्ग, फक्त R वर्गाच्या इथे बदल होतो सूत्रामध्ये. R वर्गाच्या इथे काय होतं? मोठ्या त्रिज्येतून छोटी त्रिज्या वजा करा आणि मग त्याचा वर्ग करा. H वर्ग R1 वजा R2 वर्ग असं, म्हणजे बाकी सेम. कळते की नाही? असं सूत्र तिरकस उंचीसाठी. हे मी तुम्हाला कंपॅरिझन सांगते शंकू आणि शंकुछेदाच्या सूत्रांमध्ये. हे शंकूचं सूत्र आहे आणि हे शंकुछेदाचं आहे पहिलं सूत्र, म्हणजे L साठीच. कळते का? Yes, ma'am. कंपॅरिझन करायचं आहे तर आपण करू शकतो शंकू आणि शंकुछेदा सूत्रांमध्ये आपण कंपॅरिझन करू. पहिलं सूत्र आहे तिरकस उंचीसाठी L साठी.
ते याच्यामध्ये काय आहे, एल वर्ग बरोबर हा तुमचा एच आहे, हा आर आहे, हा एल आहे. इथे सूत्र बनेल एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. इथे दोन त्रिज्या आहेत, मोठी R1 घ्यायची, छोटी R2 घ्यायची. ही हाईट आहे एच सरळ उंची आणि ही तिरकस उंची. याच्यामध्ये एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक R1 वजा R2 वर्ग. ठीक आहे, हे पहिलं तिरकस उंचीसाठीचं सूत्र. दुसरं सूत्र आहे वक्र पृष्ठफळाचं. वक्र पृष्ठफळाचं सूत्र जे आहे याच्यासाठी शंकूचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे मुलांनो? शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर एल. पाय आर एल है ना. पण याचं पण सेम तसंच आहे, पाय आर एल. फक्त एल मध्ये बदल, सॉरी आर मध्ये बदल, कारण इथे दोन त्रिज्या आहेत. एल वगैरे एकच आहे, पाय तर स्थिर आहे. त्यामुळे फक्त फरक एवढाच की आरच्या जागेवर पाय R1 अधिक R2 टाका आणि गुणिले एल. सेम सूत्र आहे बघा, फक्त इथे एकच त्रिज्या म्हणून आर आणि इथे दोन त्रिज्या म्हणून त्यांची बेरीज करायची. पाय R1 अधिक R2 इंटू एल. कळलं? येस मॅम. त्यानंतर एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे तिन्ही पृष्ठ जे आहेत त्यांचे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळामध्ये आपण याचं सूत्र काय लिहितो? शंकूसाठी एकूण पृष्ठफळ पाय आर कंसात आर अधिक एल. पाय आर आर अधिक एल असं तिन्हीचं आपण एकूण पृष्ठफळ, सॉरी दोन पृष्ठ असत ना, सॉरी दोन पृष्ठ आहेत, शंकूला दोन पृष्ठ आहेत, म्हणून त्या दोघांचं मिळून जे पृष्ठफळाचं सूत्र आहे ते हे बनतं. आता हा जो शंकुछेद आहे याला तीन पृष्ठ आहेत, एकूण तीन पृष्ठ. जशी वृत्तचितीला असतात त्याप्रमाणेच वृत्तचितीला पण तीन पृष्ठ आहेत, वरचा वर्तुळाकृती भाग, तळाचा पण वर्तुळाकृती भाग आणि मधला वक्र भाग. तसं याला पण तीनच आहेत, वरचा पण वर्तुळाकृती, तळाचा पण वर्तुळाकृती आणि मधला जो आहे तो कर्व पार्ट आहे, म्हणजे वक्र भाग आहे. ठीक आहे, मधल्या भागाचं तर क्षेत्रफळ आपल्याकडे आहे पाय R1 अधिक R2 गुणिले एल, हे मधल्या वक्र भागाचे. आणि उरलेले जे दोन वर्तुळाकृती भाग आहेत त्यांचं पण क्षेत्रफळ आपण, कारण एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, जेवढे पृष्ठ आहेत त्यांचं सगळ्यांचं क्षेत्रफळ असतं किंवा पृष्ठफळ असतं. वक्र पृष्ठफळ म्हणजे फक्त वक्र भागाचं, आणि एकूण पृष्ठफळ म्हणजे जेवढे पृष्ठ आहेत त्या सगळ्यांचं पृष्ठफळ असतं. आता आपण काय करायचं, वरचा जो वर्तुळ आहे त्याचं काय आहे, वरच्या वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढायला सांगितलं तर आपण कसं काढणार? वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय येतं? पाय आर वर्ग, पण इथे पाय R1 वर्ग येणार आणि याचा पाय R2 वर्ग येणार, आणि मधला जो वक्र भाग आहे त्याचं तर आपल्याकडे आहे क्षेत्रफळ, वक्र पृष्ठफळ तर आपल्याकडे आहे. मग असे तिन्ही मिळून तुमचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र तयार होतं. पाय R1 वर्ग अधिक पाय R2 वर्ग, हे झाले दोन वर्तुळाकृती पृष्ठभागांचे पृष्ठफळ, म्हणजे दोन वर्तुळ जी आहेत त्यांचे पृष्ठफळ, आणि एक वक्र भाग आहे त्याचं पृष्ठफळ. त्याचं पृष्ठफळ तर आपल्याकडे ऑलरेडी आपण वरती लिहिले ते. असे तीन पृष्ठांचं मिळून एकूण पृष्ठफळ बनतं. कळलं का? म्हणजे लक्षात नाही राहिलं, कारण आपल्याला साठी अरे खूप मोठी हे सूत्र आहेत है ना, पण मग ती लक्षात ठेवायला सोपी आहे. जर तुम्हाला शंकूची सूत्र येत असेल तर तुम्हाला शंकुछेदाची पाठ करण्याची गरज नाहीये. कळतंय का? येस मॅम. आणि राहिला आता घनफळ. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय आहे? 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच.
1/3 पाय आर वर्ग एच. मग याचं पण सेम, फक्त आरच्या जागी काय येणार माहितीये इथे 1/3 पाय थोडस असं R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 गुणिले R2 एवढं सगळं येतं आरच्या जागेवर. एवढं सगळं आरच्या जागेवर आणि गुणिले एच आहे, एच आहे, एच लिहायचं पुढे. बाकी सगळं सेम, फक्त आर मध्ये फरक पडतो इथे. बाकी सूत्र सेम असतं. 1/3 पाय R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 गुणिले R2 आणि गुणिले एच. हे घनफळाचं सूत्र आहे शंकुछेदन. ठीक आहे. कळलं काय पाहिजे तर लिहून घ्या, कारण दोघांमध्ये कंपॅरिझन फार असं काय फरक नाही सूत्रांमध्ये, सेमच आहे सूत्र, फक्त आरच्या इथे गडबड आहे. ती काय गडबड आहे ती फक्त लक्षात ठेवायची, काय संपला विषय. सगळे सूत्र अशी एवढी मोठी सूत्र पाठ करण्याची गरज नाही. जसे इथे घनफळामध्ये आर वर्ग आहे ना इथे, तर इथे R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 गुणिले R2 असं लिहायचं. कळलं का? येस मॅम. आता शंकुछेदाची जी गणित आहेत ती अशी स्ट्रेट आहेत, अशी काय फार असं काय त्याच्यामध्ये लॉजिकल नाहीये. फक्त त्यांचं म्हणणं की तुमची सूत्र पाठ झाली पाहिजे. तुम्ही तुमची फ्रस्टम ऑफ कोणची सगळे जर फॉर्म्युलाज पाठ आहेत तर तुम्हाला खूप इझी होणार, कारण एक तर ऑलरेडी फॉर्म्युलाज कठीण आहेत, तर त्याच्यामध्ये आणखी लॉजिकल प्रश्न तुम्हाला फ्रस्टम ऑफ कोणचे विचारत नाही. तुम्हाला सरळच प्रश्न विचारणार, म्हणजे टोटल सरफेस एरिया काढा किंवा व्हॉल्यूम काढा किंवा काहीतरी काढा असं. कळलं का? येस मॅम. तर ही शिकवू का गणित? येस मॅम. 7.2 पुढे जाऊ शिकू. ठीक. काय दिले बघा पहिलं गण. द रेडियाय ऑफ 2 सर्क्युलर एंड्स. एंड्स म्हणजे काय, तर दोन जे सर्क्युलर म्हणजे जे वर्तुळाकृती जे पृष्ठभाग आहेत दोन, त्यांच्या रेडियाय दिलेले आहेत. रेडियाय म्हणजे त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. दोन सर्कल आहेत ना, फ्रस्टम ऑफ कोन आहे तो. फ्रस्टम ऑफ कोनला दोन्ही वर्तुळ ही वेगवेगळ्या त्रिज्येची असतात. त्यामुळे त्याची एक त्रिज्या जी एक बकेट आहे, बकेट म्हणजे बालदी आहे त्या फ्रस्टम शेपची, त्याच्यातला मोठा जो वर्तुळावरती भाग आहे त्याची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे R1 14 घ्यायची, R2 7 घ्यायची आणि हाईट ऑफ द बकेट इज 30 सेंटीमीटर आणि एच जी आहे त्या बकेटची उंची 30 सेंटीमीटर आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. किती लिटर पाणी त्या बकेटमध्ये राहील. किती लिटर राहील याच्यासाठी व्हॉल्यूम काढावं लागेल, है ना. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण वापरायचा. 1/3 पाय R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 गुणिले R2 गुणिले एच. फॉर फ्रस्टम शेप बकेट. बकेट आहे बालदी, त्याची R1 म्हणजे मोठी त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, R2 7 सेंटीमीटर आहे आणि उंची एच जी आहे ती आहे 30 सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम ऑफ बकेट, कारण किती लिटर म्हणजे काय किती पाणी राहतं त्याच्यात आणि एखादी गोष्ट किती राहते एखाद्या भांड्यामध्ये, तर ते व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. व्हॉल्यूम ऑफ बकेट इज इक्वल टू 1/3. आता फ्रस्टमचा शेप आहे म्हणून 1/3 पाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 इंटू एच. 1/3 पाय आपण 2207 घेऊया. आता इथे R1 R2 सगळ्या व्हॅल्यूज टाकायच्या. पहिला R1 स्क्वेअर आहे, R1 स्क्वेअर म्हणजे 14 स्क्वेअर प्लस नंतर R2 स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर प्लस
R1 इंटू R2 म्हणजे 14 इंटू 7 आणि इंटू H 30 आहे. तर इथे आता सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. वन अपॉन 3 इंटू 22/7 इंटू 14 चा स्क्वेअर किती? 14 स्क्वेअर 196 प्लस 49 प्लस 14 7 जा 92 इंटू 30 22/7 इंटू यांची ऍडिशन करूया आपण. 9 plus 8 17 plus 6 23 11 4 11 4 15 15 9 24 343 इंटू 30 यांची बेरीज 343 आली. आता या 3 ने या 30 ला डिवाइड करू. 3 1 जा 3 3 10 जा 30 आणि या 7 ने या 343 ला पण डिवाइड होणार कारण 343 हा 7 चाच क्यूब आहे त्यामुळे 7 ने याला भाग जाणार ऑब्वियस आहे. 7 चौक 28 6 राहिले 7 9 63 49 आहे. राहिलं काय 22 इंटू 49 इंटू 10 एवढं सेंटीमीटर क्यूब तुमच्या ह्याच्यात पाणी असणार. पण हे सेंटीमीटर क्यूब मध्ये येणार आणि आपल्याला लिटर मध्ये विचारलेलं आहे. हे सेंटीमीटर क्यूब मध्ये. तर तुम्हाला एक कन्वर्जन दिलंय की 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटर क्यूब झाले ना तर तो 1 लिटर असतो. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि जे आन्सर येईल त्याला 1000 ने डिवाइड करा. आता 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे काय? यांचं मल्टिप्लिकेशन जेवढे येणार आहे त्याला 3 नंबर सोडून फक्त डेसिमल पॉइंट द्या. त्यालाच आपण 1000 ने डिवाइड केलं असं म्हणतो आणि त्याच्या पुढे मग लिटर लिहून टाका. नाही कळलं मी काय म्हणाली? लिटर मध्ये जर आपल्याला हवंय तर आधी सगळं फायनल आन्सर काढा. पण ते जे आन्सर आपल्याला मिळणार आहे व्हॉल्यूम आधी जो मिळणार आहे तो सेंटीमीटर क्यूब मध्ये मिळणार आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करा बघू. मला सांगाल का कोणी मल्टिप्लिकेशन करून? याचं गुणाकार करून कोण सांगेल का? यांचा गुणाकार करा आणि गुणाकार केल्यानंतर 3 संख्या सोडून दशांश चिन्ह द्या. तेवढे लिटर तुमच्या त्या बकेटमध्ये पाणी असणार आहे. कळलं का? येस मॅम. वन 1078 मग 10780 एवढं सेंटीमीटर क्यूब आहे. आता हे सेंटीमीटर क्यूब मध्ये, याला लिटर मध्ये करायचं तर 3 नंबर सोडून दशांश देणार. एवढे लिटर त्या बकेटमध्ये पाणी राहणार. 10 लिटर आणि 780 मिलीलिटर एवढं पाणी त्या बकेटमध्ये राहणार. कळलं सर्वांना? येस मॅम. अरे कळलं की नाही? ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. उरलेला आपण बघू नंतर पुढच्या. ठीक आहे. बाय.